लाडक्या बहिणींवर पुन्हा एकदा मोठे संकट. लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी ऑफलाईन पद्धतीने करण्यासाठी त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या वतीने आदेश देण्यात आले होते आणि त्यानुसार राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना लाडकी बहीण योजनेमध्ये ऑफलाईन पद्धतीने पडताळणी करण्यास सांगितले होते. परंतु यामध्ये आता पुन्हा अडचणी आल्या आहेत. तुम्ही म्हणाल की लाडक्या बहिणींना सारख्या अडचणीच काय येत आहेत, तर अडचणी येण्याचे कारण यावेळी असणार आहेत अंगणवाडी सेविका. कारण अंगणवाडी सेविकांद्वारे आता अंगणवाडी सेविकांनी पत्र पाठवले आहे राज्याच्या महिला व बालविकास मंत्र्याला की आम्ही लाडकी बहीण योजनेची ऑफलाईन पडताळणी करणार नाही. जी भीती होती आपल्याला, कारण मागे देखील आपण पाहिलं होतं की ज्यावेळी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्रतेबाबत चौकशी करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना सांगितले होते तेव्हा देखील अंगणवाडी सेविकांनी याबाबत आम्ही हे काम करणार नाही असे म्हटल्यामुळे अनेक लाडक्या बहिणींचा लाभ प्रलंबित राहिला होता आणि जून महिन्यापासून अनेक लाडक्या बहिणींचे पैसे देखील बंद झाले होते. खरं तर सरकारने ऑफलाईन पद्धत करत असताना अंगणवाडी सेविकांचा देखील त्या ठिकाणी विचार करायला हवा होता. अंगणवाडी सेविकांचा विचार घेणं गरजेचं होतं. अंगणवाडी सेविकांचं मत होतं की आम्हाला आधीच आमच्या कामाचा खूप जास्त लोड आहे, त्यामुळे लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी आम्ही ऑफलाईन पद्धतीने करणार नाही. मग आता लाडक्या बहिणींची ई-केवायसी पुन्हा रखडणार का आणि याच्यावरती पर्याय काय? आता लाडक्या बहिणींचे पुढे काय होणार? एकतर मागील 2 महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे न मिळाल्यामुळे राज्यातील लाखो लाडक्या बहिणी नाराज आहेत. याबाबत बोलायचं झाल्यास जवळपास राज्यातील 25 लाख लाडक्या बहिणींची ई-केवायसी एकतर चुकली आहे किंवा ई-केवायसी बाकी असल्याचे बोलले जात आहे. हा आकडा खूप जास्त आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. यामध्ये ग्रामीण भागातील देखील अनेक महिला आहेत की ज्यांचं शिक्षण कमी असते किंवा त्यांना ही ऑनलाईन पद्धतीने ई-केवायसी करताना अडचणी येतात. म्हणून त्या ठिकाणी सरकारने ऑफलाईन पद्धतीने ई-केवायसी प्रक्रिया करण्यास सांगितले किंवा पडताळणी स्वतः अंगणवाडी सेविकांनी त्याची पडताळणी करून घ्यायची आणि लाडकी बहीण योजनेमध्ये ती महिला पात्र असल्यास तिची ई-केवायसी पूर्ण करून योजनेचे तिचे पुढचे पैसे द्यायचे असे सरकारचे धोरण होते. परंतु अंगणवाडी सेविकांनी यावेळी देखील या बाबीत स्पष्टपणे नकार दिल्याची माहिती मिळत आहे. राज्यातील लाखो लाडक्या बहिणी त्यांच्या जवळील अंगणवाडी सेविकांकडे जाऊन विचारत आहेत की आमची लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी तुम्ही करणार आहात का? तुम्हाला कोणते कागदपत्र आम्ही आणून देऊ? परंतु लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांकडून उत्तर मिळत आहे की आम्ही ही ई-केवायसी त्या ठिकाणी करणार नाही. आम्हाला याबाबतचे कोणते आदेश देखील आले नाहीत आणि आमच्या संघटनांनी याबाबत स्पष्टपणे नकार कळवला आहे, त्यामुळे आम्ही तुमची ई-केवायसी करणार नाही. मग आता पुन्हा एकदा हे सर्व अडकून येणार लाडक्या बहिणींवर. लाडक्या बहिणी एकतर खूप जास्त नाराज आहेत. आपण पाहिलं की मागील काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणींनी विविध ठिकाणी आंदोलने केली, रास्ता रोको केले, मोर्चे काढले, कारण ही योजना आमच्यासाठी खूप जास्त महत्वाची आहे. आम्हाला या 1,500 रुपयांचा मोठ्या प्रमाणावर लाभ होतो. खरा विचार केला तर आपण एका सर्वसामान्य कुटुंबासाठी हे 1,500 रुपये लाडकी बहीण योजनेमध्ये जे मिळायचे, त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींचं मत होतं की आमचे कुटुंब चालतंय, त्या ठिकाणी आम्ही आमच्या मुलांच्या शिक्षणाला खर्च करतो किंवा आम्ही एखाद्या सणाला साडी वगैरे घेत असतो आणि शेजारच्या एखाद्या महिलेला पैसे आले आणि आम्हाला पैसे आले नाही असे का होत आहेत? त्यांच्याकडे तर ते जास्त श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे 4 वाहन आहे तर देखील त्यांना पैसे येत आहेत आणि आम्ही खूप गरीब असून देखील केवळ आमचं काही क्लिक चुकले किंवा आम्ही ई-केवायसी करताना राहून गेलो म्हणून आमचे योजनेचे पैसे बंद झाले. आणि सरकारने देखील यावर एक चांगला तोडगा काढला होता. ऑफलाईन पद्धतीने लाडक्या बहिणींनी अंगणवाडी सेविकांची भेट घ्यायची, अंगणवाडी सेविकांकडे त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी छाननी करून ओके दिलं की लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी पैसे चालू होणार होते. परंतु पुन्हा एकदा याबाबत अंगणवाडी सेविकांनी आता नकार कळवून महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांना पत्र केले आहे की आम्ही हे काम करणार नाही. खरं तर आता हे आदेश आहेत जिल्हाधिकाऱ्यांना, प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत की लाडकी बहीण योजनेची तुम्ही ऑफलाईन पडताळणी करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना सांगा. आता यावर अंगणवाडी सेविकांनी पत्र लिहून नकार केला आहे अंगणवाडी सेविकांच्या संघटनांनी आणि यामुळे पुन्हा एकदा लाडक्या बहिणी अडकून पडणार आहेत. त्यांची ई-केवायसी प्रक्रिया होणार नाही आणि परिणामी त्यांचे योजनेचे पैसे मिळणार नाहीत. आणि आता जर इलेक्शन एकदा होऊन गेले, इलेक्शन नंतर जर या पद्धतीने असं जर प्रलंबित राहिलं तर लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फटका बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत अधिकचे बोलायचे झाल्यास या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेची आम्ही ऑफलाईन पद्धतीने पडताळणी असेल किंवा चौकशी असेल आम्ही करणार नाही. याबाबत अंगणवाडी संघटनेने आदितीताई तटकरे आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांना पत्र केल्याची माहिती मिळत आहे की आम्हाला तुम्ही हे काम करायला लावू नका, आमच्याकडून हे काम होणार नाही, आमच्यावर आधीच खूप जास्त लोड आहे, त्यामुळे हे काम आम्ही करू शकत नाही. मग आता ऑफलाईन पद्धतीने जर ई-केवायसी होणार नसेल तर सरकार याची दखल घेऊन लवकरात लवकर परत ऑनलाईन ई-केवायसी सुरू करू शकते का? परंतु तरी देखील फिरून आपण परत त्याच मुद्द्यावर येऊ. जर ऑनलाईनच ई-केवायसी केली तर मग अनेक महिलांची ई-केवायसी चुकते, त्यावर काय पर्याय येणार? तर खरं पाहायला गेलं तर यामध्ये
अजून एक पर्याय निघू शकतो, ते म्हणजे की यातील जे प्रश्न आहेत ते प्रश्न सरकारने काढून टाकले पाहिजेत. सरकारने याची पडताळणी करून ज्या महिला पात्र राहतील त्यांचे योजनेचे पैसे द्यायला हवेत. कारण लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी चुकली का, तर यामधील प्रश्नांचे उत्तर निवडताना लाडक्या बहिणी चुकल्या आहेत आणि म्हणूनच ही ई-केवायसी चुकली आहे. आता यामध्ये सरकारचं देखील मत होतं की आम्ही सोपेच प्रश्न विचारले होते तरी देखील लाडक्या बहिणी चुकल्या का. तर अनेक लाडक्या बहिणींचा याबाबत मी अंदाज घेतला आहे. तर त्यानुसार त्यांनी एखाद्या सीएससी सेंटर असेल किंवा नेट कॅफेवाल्याकडे जाऊन त्यांनी त्याचा अर्ज केला होता, ई-केवायसी केली होती. तर त्यांच्याकडून देखील त्या ठिकाणी ई-केवायसी करताना चूक झाल्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिलांचे पैसे आले नाहीत किंवा एखाद्याच्या मुलाने ई-केवायसी केली आहे, एखाद्याच्या नवऱ्याने ई-केवायसी केली आहे, वडिलांनी ई-केवायसी केली आहे. त्यांच्याकडून करताना चूक झाल्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ प्रलंबित पडला आहे. आता यावर सरकार काय करणार, तोडगा कसा निघणार, अंगणवाडी सेविका पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेची पडताळणी किंवा ई-केवायसी करण्यासाठी मान्य होणार का आणि त्या पद्धतीने ई-केवायसी प्रक्रिया सुरू होणार का नाही, हा देखील खूप मोठा संभ्रम आहे. तुमच्या भागामध्ये अंगणवाडी सेविकांकडे ऑफलाईन पद्धतीने ई-केवायसी पडताळणी सुरू आहे का, नक्की कमेंट करून सांगा. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब आणि तुमचे प्रश्न कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.